मंडळी, भारत आणि इंग्लंड या दोन संघात गेले काही दिवस टेस्ट मॅच चालू होत्या आणि टेस्ट मॅच चालू असताना भारतानं आणि इंग्लंडनं एकमेकांना चांगल्या फाईट दिल्या. आणि आत्ताची एक अपडेट अशी ह्या 5व्या टेस्ट मॅचची की मोहम्मद सिराजनं अशी काही गेम फिरवली इंग्लंडच्या बाबतीत की त्यानं एकच मेसेज दिला ह्यातनं, करायला काही नाद परत. इंग्लंडला असं त्याच्या बॉलिंगमधनं दाखवल्यामुळं इंग्लंडची पुरती हवा टाईट झाली. आता झालंय असं मंडळी की या आधीच्या ज्या काही टेस्ट मॅचेस होत्या ज्या भारत आणि इंग्लंडमध्ये चालू होत्या तर त्याच्यामध्ये 2-2 अशी बरोबरी झाली होती. त्याच्यामुळं ही आजची जी मॅच होती ही भारतासाठी जास्त महत्त्वाची होती, कारण इंग्लंडच्या कितीतरी जे काही आत्ताच्या 2 सिरीज झाल्या त्या सिरीजमध्ये इंग्लंडचाही रेशो चांगला होता, भारतानेही चांगली फाईट दिली. पण ह्याच्यामध्ये असं झालं की ही जी 5वी टेस्ट मॅच आहे ही मॅच इतकी रंजक झाली आहे की एखादा सिनेमासुद्धा या मॅच पुढं फिका पडेल. आणि ही मॅच खेचून आणली ती फक्त मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यानं. त्याच्यामुळे ह्या मॅचमध्ये काय काय घडलं, इंग्लंडला कशी फाईट दिली, का मेसेज असा गेला की कराल काय नाद परत, सगळं सविस्तर आपण या आजच्या व्हिडिओतनं जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. तर मंडळी, काय झालं, 5 टेस्ट मॅचचं इंग्लंडचं आपलं गणित होतं. आता ह्या गणितात असं झालं की 2 मॅच इंग्लंडला गेल्या, 2 मॅच आपल्याला आल्या, हे आजच्या रिझल्टमुळे आल्या. पण हे होण्याआधी असं झालं की जी 5वी टेस्ट मॅच होती जी ओव्हलला चालली होती, साहेबाच्याच देशात चालली होती, तिथं असं झालं की ह्या 5व्या मॅचमध्ये असं झालं की ज्या पद्धतीनं इंग्लंड खेळलं, ज्या पद्धतीनं भारत खेळला ते पाहता असं वाटत होतं शेवटच्या षटकामध्ये की ही मॅच इंग्लंडलाच जाणार आहे, म्हणजे देवानं कौल इंग्लंडलाच दिला आहे. पण नंतर असं काही मोहम्मद सिराजनं काही गेम फिरवली त्याच्या विकेटमधनं की मॅच त्यानं त्यांच्या इंग्लंडच्या ताब्यातनं ओढून काढली. आता ह्याचे थोडेसे आपण आधी अपडेट घेऊयात, मग मी शेवटला सगळं तुम्हाला परत एकदा आपल्या भाषेत व्यवस्थित सगळं मांडणी करतो. काय झालं होतं मंडळी की भारताचा पहिला डाव जो होता त्याच्यामध्ये ॲटकिन्सननं पार कहर केला. आता ते कसा केला, आता भारतानं पहिल्यांदा फलंदाजी केली, 224 धावात भारतानं आपला पहिला डाव गमवला. करुण नायरनं 27 धावा त्यावेळी केल्या होत्या. साई सुदर्शन असेल, वॉशिंग्टन सुंदर असेल, 26-38 धावांवर हे आपले गेले आणि थोडासा त्याचा आधारसुद्धा मिळाला नाही असं नाही. पण इंग्लंडकडनं गॅस ॲटिक्सनने एवढी म्हणजे कामगिरी त्यांना अशी चांगली केली की त्यानं 5 बळी घेतले आणि जोश टंगला 3 आणि क्रिक वोक्सला 1 असा त्याला विकेट मिळाली होती. आता इंग्लंडचा जर पहिला डाव आपण बघितला तर इंग्लंडच्या पहिल्या डावावर पण असं झालं की त्यांनी 247 धावा करत 23 धावांची आपल्याविरुद्ध आघाडी घेतली. आता झॅक क्रॉलीने त्यावेळेस 64 धावा केल्या, बेन डकेटने 43 आणि हॅरी ब्रूकने 53 धावा केल्या. भारताकडनं मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्ण यांनी प्रत्येकी 4-4 गडी बाद करत त्यावेळी इंग्लंडला चांगला दणका दिला. आता जर दुसरा डाव भारताचा बघायचा म्हटला तर ह्याच्यामध्ये असं झालं की जयस्वालनं खतरनाक शतक केलं आणि त्यानं 164 चेंडूमध्ये 168 धावा केल्या. म्हणजे हे रेशो जर बघितलं तर ह्याचा नाही, वन डेचा रेशो थोडासा आसपास येतोय, त्याच्यामुळे कसोटीला सुद्धा गडी वन डे सारखाच खेळलाय. तर आकाशदीपने नाईट वॉचमन म्हणून येत 66 धावांची झुंजार खेळी केली आणि शब्दाला माणूस जागला. तर जडेजा आणि सुंदरने प्रत्येकी 53 धावा करत भारताचा डाव 396 पर्यंत पोहोचवला आणि इंग्लंडकडनं जोश टंगनं परत 5 विकेट घेतल्या. आता इंग्लंडचा दुसरा डाव सुरू झाला, बघा पिक्चर कसा चाललाय. तर ह्याच्यामध्ये मंडळी धावांचा जो म्हणजे एकूण पाठलाग करताना इंग्लंडकडनं हॅरी ब्रूक आणि जो रूटने ह्यांनी शतकं झळकावली आणि हिथंच भारताच्या पुंग्या टाईट झाल्या आणि पब्लिकच्या सुद्धा. कारण असं झालं की ह्याच्यामध्ये शतक ज्यावेळी मारलं त्यावेळेस असं समजलं की इंग्लंडकडं मॅच वळती. ब्रूकने 98 चेंडूत 111 धावा केल्या, तर जो रूटने 152 चेंडूत 12 चौकार आणि ह्या मदतीने 105 धावा केल्या. म्हणजे ह्यांनी सुद्धा वन डे लेवललाच मॅच खेळल्यागत ही मॅच खेळली होती. आणि रूट आणि ब्रूक यांच्या 4थ्या विकेटसाठी मंडळी 195 धावांची भागीदारी झाली. म्हणजे कसोटी मॅचमध्ये ही भागीदारी चांगलीच मांडली गेलेली. तर ज्यामुळं इंग्लंडला या सामन्यात परत यायला ह्यांची दोघांची खूप मदत झाली. आता ह्याच्याच जो सलामीला आला होता पहिला ओपनिंगला, ज्याच्यामध्ये बेन डकेटने सुद्धा 54 धावा केल्या होत्या, आता ती सुद्धा त्याच्या 54 धावा ह्या मदतीच्या ठरल्या इंग्लंडसाठी. पण ह्याचा एकूण मंडळ जर आढावा घेतला ना तर असं झालं की इंग्लंड आपल्याला चांगलं फाईट देत होतं. म्हणजे आपल्याला असं वाटलं की पहिले 2 डाव गेलेत आपले बरोबर झाले, आता ही जी दुसरी शेवटची मॅच होती ह्याच्यात आपण जिंकणं गरजेचं होतं. कारण शेवटी 2 मॅच जिंकणं असो, 3 मॅच असो किंवा 1 मॅच असो किंवा एका रनाने जिंकू नाही तर 6 रनाने जिंकू गरजेचं आहे, कारण ते पण साहेबाच्या देशात. आणि असं झालं की ह्याच्यामध्ये जेव्हा जेकब आणि बेथेल आणि जो रूट यांना प्रसिद्ध कृष्णानं सलग 2 षटकात डायरेक्ट पॅव्हिलियन दाखवलं. त्याच्यामुळे असं झालं की इथं थोड्याशा आशा भारताच्या जरा जाग्या झाल्या की असं वाटलं हा काहीतरी होईल बरं का, काहीतरी होईल. पण त्या ओव्हलच्या मैदानावर मंडळी असं वाटत होतं की फक्त मॅच आता इंग्लंडकडेच जाणार. त्यावेळी ओव्हलच्या त्या मैदानावर मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या आपल्या घातक गोलंदाजीमुळं ह्या एकूण शेवटच्या मॅचमध्ये ना
भारतानं इंग्लंडकडनं विजय हिसकावून घेतला आणि ओव्हलच्या त्या कसोटी सामन्यात एकूण 6 रनाला फक्त 6 रनानं मॅच भारतानं जिंकली. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सिराजने किती विकेट घेतल्या काढू की कॅल्क्युलेशन आपण. तर सिराजनं दुसऱ्या डावातील 5 विकेटसह या पूर्ण सामन्यात एकूण 9 विकेट घेतल्या आणि टीम इंडियाचा मंडळीचा स्टार बनला. आता ह्याचा स्टार कोण आहे तुम्हाला सांगतो. मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि शुभम गिल. शुभम गिलच्या मंडळी एकूण ह्याच्यामध्ये 2-2ची आपण बरोबरी केली. मोहम्मद सिराज ह्या शेवटच्या मॅचमध्ये निर्णायक ठरला. प्रसिद्ध कृष्णा पण ठरला. ह्या तिघांचं कौतुक केलंच पाहिजे आणि ह्या तिघांसह सगळ्या टीमचं आपलं कौतुक केलं पाहिजे. इंग्लंडचं सुद्धा कौतुक करू की हो, पण शेवटी जिंकलोय आपण. त्यामुळे भारताचा झेंडा इंग्लंडमध्ये रावला गेला आहे कसोटीच्या मॅचच्या एक निमित्तानं पुन्हा एकदा. आणि ह्याच्यामध्ये मंडळी असं पण आहे की इंग्लंड बऱ्याचदा भारताला हरवण्याचा प्रयत्न करत असतं आणि साक्षात मॅच त्यांच्याच इकडं चालली होती. त्याच्यामुळे थोडंसं त्या वातावरण असं होतं की काय होऊ शकतं आणि त्यांनी पूर्ण ताकद लावली. पण शेवटी नाद केला भारतानंच. त्यात मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि शुभम गिलच्या स्ट्रॅटेजीमुळं अगदी शेवटपर्यंत सगळ्यांनी असं ताणून धरलं होतं की नाही ही मॅच आपल्यालाच पाहिजे, ही मॅच आपल्यालाच पाहिजे. सो त्याच्यामुळं ही मॅच भारतानं इंग्लंडच्या अगदी घरातनं ओढून आणल्यागत किंवा त्यांच्या हातातनं ओढून आणल्यासारखं असं झालेली मॅच आहे ही. आणि ह्या मॅचचं कौतुक आज अख्खं जग करतं आहे. क्रिकेटमधली ही कदाचित रोमहर्षक होणारी ज्या काही मॅचेस आहेत त्यातली ही एक मॅचसुद्धा गणली जाऊ शकते किंवा अशी मॅच झाली असेल का नाही माहीत नाही. पण जर झाली असेल तर त्यामध्ये ही मॅच पहिल्या 5 मध्ये तर 3 मध्ये तर नक्कीच येऊ शकते. बाकी मंडळी क्रिकेट आहे म्हटल्यावर रोमहर्षकपणा आलाच, पण असा रोमहर्षकपणा जो सिनेमाला सुद्धा लाजवेल आणि ते सुद्धा कसोटीमध्ये. आत्तापर्यंत सगळा दंगा, धुमाकूळ, वादळ, आणखीन जे काय असतं ते आपण T20मध्ये बघितलं, वन डेमध्ये बघितलं, अजून स्थानिक लेवलला किंवा कुठेही बघितलं. पण कसोटीमध्ये अशा मॅचेस फार कमी वेळा घडतात कारण कुठेतरी डाव रंगतो. 500-600 रनांचा टार्गेट होतं, 300-500 जणांचं. कुठली टीम असते XYZ ती 100-150 धावांना हरत असते किंवा 50 धावांना मागं पडत असते. पण अशा रंजक मॅचेस ज्यावेळी कसोटीमध्ये घडतात ना त्यावेळी कसोटी पुन्हा पुनरुज्जीवित होत असते आणि जो कसोटीचा प्रेक्षक वर्ग जो विभागला गेलेला आहे तो परत एकदा कसोटीकडे वळेल अशी अपेक्षा याच्यामधनं केली जाते. तर तुर्तास तरी आता ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि शुभम गिल आणि एकूणच आपली भारतीय टीम यांचं कौतुक केलं पाहिजे. त्यामुळे कम ऑन इंडिया, दिखा दो, दुनिया को दिखा दो हे वाक्य आज पुन्हा एकदा अनेक जण म्हणतायत, नेटकरीसुद्धा म्हणतायत. आणि इंग्लंडच्या ताब्यातून जो काही घास आपण काढलेला आहे तो कौतुकास्पद असला तरीसुद्धा इंग्लंडसुद्धा चांगली फाईट दिलेली. त्यामुळं असो. तर ही आजची मॅचची अपडेट होती, ज्या 5व्या टेस्ट क्रिकेट मॅचची अपडेट होती. याबद्दल मंडळी तुम्हाला काय वाटते. मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आपला शुभम गिल आणि पूर्ण एकूण आपली इंडियन टीम यांची जी स्ट्रॅटेजी ही 5व्या कसोटीला एक उपयुक्त ठरली आणि त्याच्यामुळं नाद करता काय असं म्हणत ह्या सगळ्यांनीच भारताच्या टीमनं इंग्लंडला परत एकदा पाणी दाखवले आणि इंग्लंडचं एक मोठं स्वप्न जे भारताविरुद्ध जिंकण्याचं होतं कसोटी मॅचमध्ये ते पुन्हा एकदा हाय तसंच ठेवलं आहे. बाकी पुढच्या अपडेट्स आम्ही निश्चितच तुम्हाला क्रिकेटच्या देत जाऊ. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आम्हाला जरूर सांगा आणि अशाच माहितीसाठी विशेष बारीला म्हणजे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.